नमस्कार मित्रांनो. DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत निघालेल्या नवीन भरतीबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आरोग्य क्षेत्रात काम करण्याची ही एक खूप चांगली संधी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. संधी काय आहेत, कोणती पदं आहेत, पात्रता काय लागेल, अर्ज कसा करायचा आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. तर सगळ्यात आधी पाहूया की ही संधी नेमकी आहे तरी काय. बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जिल्हा परिषद सातारामार्फत काही नवीन कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जी काही माहिती पाहणार आहोत ना, ती थेट त्यांच्या अधिकृत जाहिरातीमधून घेतलेली आहे. त्यामुळे ही माहिती 100% खरी आणि विश्वासार्ह आहे. चला आता त्या गोष्टीकडे वळूया ज्याची तुम्ही कदाचित आतुरतेने वाट पाहत आहात. नक्की कोणती पदं आहेत, किती जागा आहेत आणि त्यासाठी मानधन काय मिळणार आहे. इथे तुम्ही बघू शकता की मॅनेजर पदांपासून ते अगदी फील्डवर काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तकांपर्यंत विविध प्रकारची भूमिका आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणाऱ्यांसाठी इथे संधी उपलब्ध आहेत. ओके, पदं तर आपण पाहिली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, या पदांसाठी अर्ज कोण करू शकतं? म्हणजे आवश्यक पात्रता काय आहे? चला तेच जाणून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक पदासाठी ना त्यांनी विशिष्ट शिक्षण आणि अनुभव मागितला आहे. जसं की काही पदांसाठी आरोग्य क्षेत्रातली पदवी लागेल, तर नर्सिंग पदासाठी त्या विषयातला डिप्लोमा किंवा पदवी लागेल. अशा गटप्रवर्तक पदासाठी टायपिंग आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक आहे. समजा तुम्ही पात्र आहात. मग आता पुढची पायरी म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया. अर्ज कसा करायचा ते आता आपण समजून घेऊ. अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त 3 टप्पे आहेत. पहिला, त्यांचा अर्ज भरा. दुसरा, जी काही फी आहे ती बँकेत भरा. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्ज पोस्टाने नाही तर स्वतः त्यांच्या सातारा ऑफिसमध्ये जाऊन जमा करायचा आहे. ही बघा, फी भरण्यासाठी लागणारी बँक खात्याची सगळी माहिती इथे दिली आहे. त्यामुळे पैसे भरताना कोणतीही चूक होणार नाही याची खात्री करून घ्या. आणि हो, अर्ज भरताना कोणतंही महत्त्वाचं कागदपत्र विसरू नये. म्हणून त्यांनी आवश्यक कागदपत्रांची एक संपूर्ण यादीच दिली आहे. अर्ज जमा करण्यापूर्वी या यादीनुसार सगळं बरोबर आहे की नाही हे नक्की तपासा. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही या UPI QR कोडद्वारे छोटीशी मदत करून आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. चला आता आपण निवड प्रक्रिया आणि अंतिम मुदतीबद्दल बोलूया. ही तारीख आणि वेळ तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 जानेवारी 2025 संध्याकाळी 6:15 वाजेपर्यंत. या वेळेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अच्छा, तर मग निवड कशी होणार? फक्त मुलाखत घेतली जाणार आहे का? तर नाही. त्यांनी यासाठी एक पारदर्शक पद्धत ठेवली आहे. ही निवड प्रक्रिया 100 गुणांच्या गुणवत्ता प्रणालीवर आधारित असणार आहे. म्हणजे तुमच्या शिक्षण आणि अनुभवावर आधारित गुण दिले जातील. या 100 गुणांचं विभाजन कसं आहे बघा. 50 गुण तुमच्या मूळ पात्रतेच्या परीक्षेतील टक्केवारीवर आहेत, 20 गुण तुमच्या अतिरिक्त उच्च शिक्षणासाठी आणि 30 गुण हे आरोग्य क्षेत्रातील तुमच्या अनुभवासाठी आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे शिक्षण आणि अनुभव दोन्ही आहे त्यांना नक्कीच फायदा होईल. तर ही होती NHM सातारा भरतीबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती. आता तुमच्या मनात सगळं काही स्पष्ट झालं असेल. मग आरोग्य क्षेत्रात आपलं करिअर घडवण्यासाठी तुम्ही तयार आहात ना? पण एक शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट. अर्ज करण्यापूर्वी zpsatara.gov.in या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या आणि संपूर्ण जाहिरात स्वतः एकदा काळजीपूर्वक वाचा. जर तुम्हाला DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.